या धावपळीच्या जीवनामध्ये राहायचं असेल फिट तर व्यायाम हा प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे. कारण प्रत्येकाचं स्वप्न आपलं आरोग्य नीट व कसे ठेवता येईल व फिट कसं राहता येईल हा प्रत्येक व्यक्ती रोज प्रयत्न करत असतो. काही ग्राउंडवर एक्सरसाइज करून तर जिममध्ये काही व्यक्ती व्यायाम करत असतात. आज आपण जिम का करावी या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. मित्रांनो, जिम केल्याने आपल्या शरीरातील स्नायू अधिक चांगले बळकट होत असतात. त्याचबरोबर आपल्या शरीराची ताकद देखील चांगल्या पद्धतीने वाढते. नंबर 1, जिम केल्याने आपण आनंदी उत्साही दिवसभर राहतो. त्याचबरोबर जिम केल्याने आपला शारीरिक थकवा देखील कमी होतो. परिणामी आपल्या शरीरातील स्टॅमिना चांगल्या पद्धतीने वाढतो. नंबर 2, रोज नियमित जिम केल्याने आपल्या शरीराला एक चांगला आहार घेण्याची शिस्त लागत असते. चला तर मग आपण पटकन बघूया जिम केल्याने आपल्याला काय काय फायदे होतात. नंबर 1, न चुकता रोज जिम केल्याने आपल्या शरीरातील चरबी चांगल्या पद्धतीने कमी होत असते. त्याचबरोबर आपल्या शरीरातील वजन देखील चांगल्या पद्धतीने आटोक्यात राहते. नंबर 2, जिम रोज केल्याने आपला फिटनेस चांगल्या पद्धतीने प्रोग्रेस तर होतोच होतो. त्याचबरोबर विविध आजार देखील आपण व्यायामाच्या माध्यमातून कमी करू शकतो. उदाहरणार्थ उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच आपल्या हृदयाचे आरोग्य देखील व्यायामामुळे म्हणजे जिममुळे चांगले राहते. तसेच इतर आजारांचा धोका देखील आपण कमी करू शकतो. नंबर 3, नियमित जिम केल्याने आपले स्नायू व हाडे चांगल्या पद्धतीने बळकट होत असतात. त्याचबरोबर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगल्या पद्धतीने वाढते. तसेच आपल्या शरीराची लवचिकताही टिकून राहते. तसेच महिलांनी रोज नियमित जिम केल्याने त्यांना ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका देखील कमी करता येऊ शकतो. नंबर 4, रोज जिम केल्याने आपल्याला चांगली झोप तर मिळतेच मिळते. त्याचबरोबर आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम चांगले राहते आणि परिणामी आपली पचनक्रिया चांगल्या पद्धतीने सुधारते. नंबर 5, व्यायाम व जिम केल्याने आपले शरीर पिळदार तर होतेच होते. त्याचबरोबर आपली बॉडी फिट चांगली दिसते आणि आपली बॉडी प्रोग्रेस झाल्यामुळे आपला कॉन्फिडन्स व आत्मविश्वास अधिक बळकट होत असतो. नंबर 6, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यायाम करा, रनिंग, स्विमिंग, जिमिंग, बॉक्सिंग, सायकलिंग इत्यादी. पण जर तुम्हाला इंजुरी किंवा काही व्याधी असतील तर तुम्ही तुमच्या ट्रेनरचा सल्ला किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम करा. कारण शरीराला आपण इंजुरी फ्री चांगल्या पद्धतीने ठेवलं तर आपण चांगल्या पद्धतीने अधिक काळ चांगल्या पद्धतीने व्यायाम करू शकू. तसेच व्यायाम करत असताना चांगली बॉडी फॉर्म अँड टेक्निकनी वर्कआउट करा म्हणजे व्यायाम करा. मित्रांनो, जिम केवळ पिळदार शरीर आणि फिटनेस मेंटेन करण्यासाठी नाही, तसेच आपल्या आरोग्य जीवनशैलीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. असेच आरोग्य जर आपल्याला जपायचे असेल तर आपण आपल्या कुटुंबाचे व आपले स्वतःचे आरोग्य जपून फिटनेसला एक चांगल्या पद्धतीने गती देऊया. आपलं आरोग्य सुधरवूया. आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन शरीर चांगलं पिळदार व निरोगी ठेवूया. धन्यवाद.